बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे आणि या 6व्या सीझनमध्ये आत्तापर्यंत 3 कलाकार हे बिग बॉसच्या घराबाहेर गेलेले आहेत आणि आता 4था कलाकार हा लगेचच घराच्या बाहेर जाणार आहे। भाऊच्या धक्क्यावर आता एका सदस्याला बिग बॉसच्या घरामधून जावं लागणार आहे। परंतु तो कलाकार नेमका कोण असणार आहे, कशामुळे तो बाहेर जाणार आहे, हेच सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचे। जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे आणि 31वा दिवस बिग बॉसच्या घरामध्ये पार पडलेला आहे। आता या 5व्या आठवड्यामध्ये नेमकं घराबाहेर कोण जाणार आहे हे आपलं पाहायचं म्हणलं तर त्यामध्ये वोटिंग ट्रेंडचा सुद्धा विचार करावा लागेल। आता लेटेस्ट वोटिंग ट्रेंड हा समोर आलेला आहे आणि त्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार 1 नंबरवर राज्य करतोय तो म्हणजे करण सोनवणे आहे। 2 नंबरनुसार आहे सचिन कुमावत आहेत। 3 नंबरवर राकेश बापट आहेत। 4थ्या क्रमांकावर प्रभू शेळके आहे। तर 5व्या क्रमांकावर प्राजक्ता शुक्रे आपला 5व्या क्रमांकावर पाहायला मिळते। तर 6व्या क्रमांकावर आहे आयुष संजीव। आयुष संजीव हा 6व्या क्रमांकावर आहे आणि सगळ्यात कमी या आयुषला मिळत आहेत। मग आयुषला कमी वोट कशामुळे मिळत आहेत, काय मिळत आहेत, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मागच्या हप्त्यामध्ये आयुष आपल्याला जास्त काही घरामध्ये खेळताना दिसला नाही किंवा त्याचं जे चित्रीकरण आहे, व्हिडिओ आहेत ते सुद्धा समोर आलेलं नाही। कारण की बिग बॉसच्या म्हणण्यानुसार आयुषचं जे जुनं दुखणं आहे ते पुन्हा एकदा पुढं आलेलं आहे आणि त्या दुखण्यामुळं तो आजारी आहे आणि तो बेड रेस्ट घेत आहे, म्हणजे आराम करत आहे। मग मागच्या काही दिवसांपासून तो बिग बॉसच्या घरामध्ये आराम करत असल्यामुळं तो जास्त काही घरामध्ये दिसला नाही। टास्क खेळताना सुद्धा त्या ठिकाणी दिसला नाही आणि आयुषला सगळ्यात कमी वोटिंग मिळत असल्यामुळं आयुषच आता घराच्या बाहेर जाणार आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आयुष घराबाहेर सुद्धा गेलेला आहे। मग आता आयुष घराबाहेर नेमका का गेला, कशामुळे गेला, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला की त्याच्या दुखण्यामुळं तो घराबाहेर गेलेला आहे। पण या व्यतिरिक्त आयुषचा कुठलाही स्ट्रॉंग गेम आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला नाही। त्याचं सगळ्यांसोबत गोडीनं बोलणं, गोडीनं राहणं, टास्क दरम्यान सुद्धा ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही म्हणताय तसंच। जसा कॅप्टन्सीचा टास्क होता, कॅप्टन्सी टास्कसुद्धा खेळायचा नाही कारण की या अगोदर मी टास्क खेळलेलो आहे। अशा पद्धतीनं आयुषचा जो गेम आहे, खेळ आहे, तो बिग बॉसच्या घरामध्ये इतर कलाकारांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीनं दिसत नसल्यामुळं आयुष या अगोदरच ओमकारच्या बरोबरीला जाणार होता। पण मात्र दिव्या शिंदे घराबाहेर गेल्यामुळं त्या ठिकाणी आयुष हा त्या ठिकाणी वाचला होता। पण मात्र या आठवड्यामध्ये आयुष अखेर घराबाहेर गेलेला आहे आणि अशी माहिती आपल्या या ठिकाणी मिळाली आहे। आता आयुष घराबाहेर ज्या पद्धतीनं गेला आहे तो याच कारणामुळं गेला आहे का, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।